नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे शब्दरत्न आपलं हे मराठी वोकॅबचं पुस्तक आहे त्याच्यामधले जो आपला अलंकारिक शब्दांचा टॉपिक आहे तो बघणार आहे. त्याच्या रिलेटेड जे PYQ आलेले ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि आपण 15 क्वेश्चनची टेस्टसुद्धा आजच्या या लेक्चरवरती घेणार आहोत. त्याचे क्वेश्चन आणि आन्सर की दोन्हीसुद्धा रेडी आहे. तर आपण सुरू करूयात. पहिला आपला शब्द आहे अंगठाछाप म्हणून. अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो निरीक्षर मनुष्य म्हणून. तर हे शब्दावरून तुम्हाला लगेच लक्षात येतं. आता राहिला प्रश्न, ही PDF कुठे भेटेल? तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करायचं. तुम्ही या लिंकवरती सुद्धा क्लिक करू शकता किंवा हे नाव तुम्ही सर्च करायचं ॲनोनायमस MPSC ॲस्पिरंट म्हणून. तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती लगेच PDF सापडून जाईल. तर पुढचा आपला शब्द आहे अंधेर नगरी म्हणून. तर अंधेर नगरी म्हणजेच काय रे? असं नगर जिथं की पूर्ण अंधार आहे. अंधार म्हणजेच काळोख पसरलेला आहे. त्यालाच आपण समानार्थी शब्द बघितलेले तम किंवा तिमीर म्हणून. तर अंधेर नगरीत या शब्दाचा अर्थ होतो ताळतंत्र नसलेला कारभार. पुढचा आपला अलंकारिक शब्द आहे अंगावरचे बाळ. तर अंगावरचे बाळ या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो आईच्या अंगावर पिणारे बाळ. पुढे आपला शब्द दिला आहे त्यांनी अंगठा बहादूर म्हणून. तर अंगठाछाप आणि अंगठा बहादूर याचा जवळपास सारखाच अर्थ होतो, जो की त्याला आपण निरक्षर व्यक्ती असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे अंडी पिल्ली म्हणून. तर अंडी पिल्ली या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो गुप्त गोष्ट. पुढे पुढे जर आपण बघितलं तर अकबरी प्रथा नावाचा अलंकारिक शब्द आलेला आहे आणि या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे चांगली प्रथा. आता कसं लक्षात ठेवायचं, इतिहासामध्ये चांगल्या राजांचं जेव्हा आपण नाव घेतो त्याच्यामध्ये अकबराचा सुद्धा नंबर लागतो. तर मग अकबर म्हणजेच चांगल्या गोष्टी त्याने केलेल्या होत्या आणि प्रथा म्हणजेच प्रथा, हे लक्षात ठेवायचं. अकबराने काही गोष्टी चांगल्या केल्या होत्या त्यानुसार ही म्हण किंवा अलंकारिक शब्द आलेला आहे चांगली प्रथा. पुढचा आपला अलंकारिक शब्द आहे 11वा रुद्र. तर 11वा रुद्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो अतिशय तापट स्वभावाची व्यक्ती. आता रुद्र हा जो शब्द आहे आपण महादेवाच्या अनुषंगाने वापरतो. तर रुद्र म्हणजे महादेव हे करतात ना, त्यांचं काय ते नृत्याचा प्रकार आहे मला आता आठवत नाही आहे. तर त्यांना राग आल्यानंतर ते कोणत्या तरी प्रकारचं एक नृत्य करतात. तर त्यानुसार त्या अनुषंगाने हे लक्षात ठेवायचं. 11वा रुद्र म्हणजेच अतिशय तापट स्वभावाची व्यक्ती. पुढचा आहे आपला अक्कलशून्य हा अलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ होतो बेअक्कली व्यक्ती. पुढचा आपला अकलेचा कांदा असा शब्द दिलेला आहे, जो की MPSCच्या एक्झाममध्ये जवळपास त्यांनी 5 ते 6 वेळेस हा PYQ आलेला आहे आणि त्याचा जो अर्थ होतो अकलेचा कांदाच म्हणजे मूर्ख मनुष्य. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण अकलेचा कांदा हा वारंवार वापरतो. पुढे अकलेचा खंदक हा अलंकारिक शब्द आहे. अकलेचा कांदा आणि अकलेचा खंदक या दोन्ही अलंकारिक शब्दाचा अर्थ जवळपास सारखाच होतो. अकलेचा खंदक म्हणजेच बेअकली मनुष्य. पुढे आपला जो शब्द आलेला आहे अक्काबाईचा फेरा म्हणून. तर अक्काबाईचा फेरा या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो एकदम दारिद्र्याची अवस्था येणे. अक्काबाईचा फेरा म्हणजेच दारिद्र्याची अवस्था येणे, हे लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा शब्द आहे. आता आगडबंब हा शब्द आपण समानार्थी शब्दांची जी सिरीज घेत होतो त्याच्यामध्ये सुद्धा बघितला होता. आगडबंब म्हणजेच काय रे, की तुम्ही खूप फॅटी असणं किंवा मग शरीरानं तुम्ही खूप अवाढव्य असणं. तर आगडबंब या शब्दाचा अर्थ होतो अवाढव्य शरीराची व्यक्ती. मराठी मूवीसुद्धा याच्यावरती आलेला आहे आगडबंबवरती. पुढे आहे आपला अग्निदिव्य हा शब्द. तर अग्निदिव्य या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो उच्च ध्येय प्राप्तीसाठी भोगाव्या लागणाऱ्या यातना. आणि त्यापुढे जर आपण बघितलं तर अजागळ हा शब्द आलेला आहे आणि त्याचा अर्थ होतो अजागळचा निरुपयोगी व्यक्ती किंवा कर्तृत्वशून्य मनुष्य. अजागळ म्हणजेच काय रे, की असा व्यक्ती ज्याचा कोणताही प्रकारचा उपयोग नाही किंवा मग असा व्यक्ती किंवा मनुष्य ज्याचं कर्तृत्व शून्य आहे त्याला आपण अजागळ असं म्हणतो. तुमच्या शेजारी पाजारी असतील असे भरपूर लोक जे की अजागळ आहेत. एक तर त्यांचा कोणताही उपयोग नाही किंवा कर्तृत्व शून्य आहेत किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा खूप असतील, पण तुम्हाला उपदेश देताना मात्र ते खूप सारे देतात की किती दिवस अभ्यास करणार आहे, बस झालं आता, एखादी छोटी मोठी नोकरी बघ. असे अजागळ व्यक्ती आपल्याला उपदेश देत असतात. पुढे जाऊयात आपण. आपला पुढचा शब्द आहे अजातशत्रू म्हणून. त्याचा अर्थ होतो शत्रू नसलेला किंवा सर्वांचा मित्र. आता या शब्दाचा अर्थ होतो इथे नकारार्थी स्वरूपाने. म्हणजेच नाही, नव्हते किंवा न असा पकडायचा आणि पुढचा शब्दाचा अर्थ काढायचा प्रयत्न करायचा. जातशत्रू, की असा व्यक्ती ज्याला कोणत्याही प्रकारचा शत्रू नाही आहे किंवा अजातशत्रू म्हणजे सर्वांचा मित्र.
आता अजातशत्रू हा एक राजासुद्धा होता. एन्शियंट हिस्ट्रीमध्ये आपण वाचतो त्याला प्राचीन इतिहासामध्ये. तर त्याच्याबद्दल याच्यावरती विकिपीडिया किंवा गुगलवरती याला सर्च करायचं आणि त्याच्याबद्दल माहिती काढून ठेवायची. पुढे आहे आपला अजापुत्र नावाचा शब्द, ज्याचा अर्थ होतो ज्याला कोणीच वाली नाही असा मनुष्य. अजापुत्र म्हणजेच काय रे? पुत्र म्हणजेच काय की एखाद्याचा मुलगा वगैरे. आणि अजापुत्र म्हणजेच काय? ज्याला कोणीच वाली नाही. वाली नाही म्हणजे काय? त्याला कोणी पालकत्व नाही किंवा त्याच्यावर कोणी ध्यान ठेवायला नाही. आपण म्हणतो ना की ते पोरगं नुसतं वाऱ्यावर हिंडतं. वाऱ्यावर हिंडतं म्हणजे त्याच्यावर कोणी लक्ष ठेवत नाही. तर त्या अनुषंगाने हा शब्द आहे अजापुत्र म्हणून. तो लक्षात ठेवायचा. पुढे आहे आपला जो शब्द हा आपण खूप वेळा वाचलेला आहे, अटकेपार झेंडा म्हणून. तर आपण म्हणतो की मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावलेत. अटकेपार झेंडे म्हणजेच काय की एखाद्या कार्यात गाठलेली यशाची परिसीमा. अटक ते कटक आपण जे म्हणतो मराठ्यांच्या बाबतीमध्ये. तुम्ही जर कधी शनिवारवाड्याला गेले तर तुम्हाला कळेल की शनिवारवाडा म्हणजे ते एक स्टॅबिलिटीचं प्रतीक आहे. तुम्ही सगळे आपले गडकिल्ले बघा, ते डोंगरदऱ्यामध्ये येतात आणि तिथे आपली राजधानी असायची. पण शनिवारवाडा जर तुम्ही बघितला तर तो पूर्ण प्लेन एरिया आहे आणि त्या प्लेन एरियामध्ये एक राजधानी होती. एक प्रकारे आपण त्याला कॅपिटलच म्हणू शकतो, ज्याने की पूर्ण आशिया खंडावरती राज्य केलेलं होतं. म्हणजे संपूर्ण आशिया खंडाची राजधानी एक काळ आपला शनिवारवाडा होता. त्याचं महत्त्व खूप आहे. मुलं सदाशिव पेठेमध्ये राहतात पण त्यांना त्याचं महत्त्व समजत नाही. तर मी इथे तुम्हाला सांगत होतो तर शनिवारवाड्याचं मी तुम्हाला सांगितलं की प्लेन एरियामध्ये असून सुद्धा प्लेन एरियामध्ये आपली राजधानी असणं म्हणजे तुम्ही विचार करा की त्यावेळेस किती शूरवीर असेल आणि स्टॅबिलिटी किती असेल. त्याला आपण शांतता म्हणतो किंवा मग ते आपण म्हणतो ना की योद्धा कसा पाहिजे, तर तो त्या प्रकारचा. त्याला मी जास्त श्रेय बाजीरावला देतो. माझा आवडता आहे तो. पुढे आपण बघूयात अटकेपार झेंडा. याचा अर्थ आपण बघितला, एखाद्या कार्यात गाठलेली यशाची परिसीमा. शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनंतर जर सगळ्यात महान कोणी जर होऊन गेलं असेल तर तो बाजीराव आहे आणि त्याच्यानंतर जर महादजी शिंदे. बाकी मग असंच आहे. पुढचा आपला शब्द आहे 18वे दारिद्र्य. त्याचा अर्थ होतो अत्यंत दारिद्र्य अवस्था. 18वे दारिद्र्य हे आपण खूप वेळेस ऐकतो. फॉर एक्झाम्पल एखादा रिझल्ट येतो आणि मग जो स्टॉक झालं किंवा मग आता यूट्यूबवरती सुद्धा क्लिकबेट व्हिडिओ खूप येतात. त्याच्यामध्ये ते सांगतात की आमचं किती 18वे दारिद्र्य होतं. मग बाकीच्या गोष्टी कशा का असेना, पण स्टेजवरती तुम्हाला मात्र ते असं पोर्ट्रे करताना दिसतात. काही लोक प्रामाणिक असतात, पण भरपूर गोष्टी आहे ज्या की जशा दिसतात तशा नसतात. पुढे आहे आपलं 18 धान्याचे. हे विचारलं 18 धान्याचे कडबोळे. हा पूर्ण तो एक अलंकारिक शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो निरनिराळ्या गोष्टींचे केलेले मिश्रण. 18 धान्याचे कडबोळे. आता हा कडबोळे इकडे झाला तर त्याला थोडंसं करेक्ट करून घ्या. 18 धान्याचे कडबोळे म्हणजेच निरनिराळ्या गोष्टींचे केलेले मिश्रण. पुढचा आपला शब्द आहे अडणीवरचा शंख. आता अडणीवरचा शंख या शब्दाचा अर्थ होतो उच्च पदावरील अपात्र व्यक्ती. अडणीवरचा शंख लक्षात ठेवायचं. पुढे आपला अडेल तट्टू. आता तुमचा एखादा मित्र असतो किंवा मैत्रीण असते किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो की जे की अडेल तट्टू असतात. किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा एखादी छोटा बहीण, मोठा बहीण, छोटा भाऊ, मोठा भाऊ हे अडेल तट्टू असतात. म्हणजे काय रे? अत्यंत हट्टी किंवा मग ते आपलाच एका चालवतात. सरासरी आता जी जेनझी पिढी आहे त्याच्यामध्ये असे लोक खूप आहेत. माझासुद्धा छोटा भाऊ आहे जो की खूप अडेल तट्टू आहे. अडेल तट्टू म्हणजे अत्यंत हट्टी. पुढे आहे आपला अर्धचंद्र हा शब्द. अर्धचंद्र या शब्दाचा अर्थ आपण समानार्थी शब्दांची जी सिरीज घेतली त्याच्यामध्ये सुद्धा बघितलं होतं. तर अर्धचंद्र या शब्दाचा अर्थ होतो कचांडी देणे किंवा काढून टाकणे. पुढे आपला शब्द आहे अनुचित म्हणून. या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो अयोग्य असणे. आता अनुचित एखादी गोष्ट घडणे म्हणजे त्याला आपण अयोग्य गोष्ट घडली असं म्हणतो. पुढे आपला आहे अनागोंदी कारभार. तर या शब्दाचा जो अर्थ होतो त्याला म्हणतात ताळतंत्र नसलेला कारभार. अनागोंदी कारभार. सरासरी जे सरकारी ऑफिस आहे त्याच्यामध्ये आपण वाचतो न्यूजपेपरच्या आर्टिकलमध्ये की भ्रष्टाचार होतंय, हे होतंय, ते होतंय आणि मग अनागोंदी माजली असं आपण म्हणतो. अनागोंदी म्हणजे काय रे? की कुठल्याही प्रकारचं ताळतंत्र नसलेला कारभार. हे लक्षात ठेवायचं. आणि अलंकारिक शब्दांच्या बाबतीत ना एक अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी. 90% जे आपले अलंकारिक शब्द आहे ना ते नेगेटिव्ह टोनने बनलेले. म्हणजे त्याचा जो अर्थ होतो तो निगेटिव्ह सेन्समध्ये आहे. फक्त 10% असे शब्द आहे
की ज्याचा अर्थ हा पॉझिटिव्ह होतो. पॉझिटिव्ह. जसं की तुम्ही जर बघितलं तर त्याला आपण म्हणू शकतो की अल्लाची गाय. अल्लाची गाय म्हणजे एखादी गरीब व्यक्ती, जे की आपण पुढे बघणारच आहे. किंवा मग आता हा अभिजात शब्द झाला तर त्याचा अर्थ होतो उच्च दर्जाचा. पण जे 90% शब्द आहेत तर ते निगेटिव्ह टोनचे, तर त्या अनुषंगाने त्याचा शब्दावरूनच अर्थ काढायचा प्रयत्न करायचा आणि तिथंच त्याला लिंक करायचं. पुढचा आपला शब्द आहे अनेक कोटीसार. आता याच्यामध्ये कोटीसार आलेला आहे म्हणजे काहीतरी पैशाच्या बाबतीत असणार आहे. अनेक म्हणजे काहीतरी एखाद्या गोष्टीची अतिशयोक्ती झालेली आहे. तर अनेक कोटीसार या शब्दाचा अर्थ काय होतो? अतिधनवान व्यक्ती. अतिधनवान व्यक्ती. पुढे आहे आपला अभिजात. आता अभिजात हा शब्द सर्वांनी जवळपास ऐकलेला आहे. आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर अभिजात या शब्दाचा अर्थ काय? तर अभिजात या शब्दाचा अर्थ होतो उच्च दर्जाचा. आता इथून पुढे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला सांगायला मोकळे की अभिजात या शब्दाचा अर्थ काय होतो विचारायचं त्यांना. जर कोणी मराठीचा खूप मोठा काय म्हणतात त्याला डंका वाजवत असेल की असं झालं आणि तसं झालं, आपली भाषा अशी तशी, मग त्याला विचारायचं अभिजात या शब्दाचा अर्थ काय होतो ते. मान असायला पाहिजे आपल्याला, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा काय म्हणते त्याला अभिमान असायला पाहिजे, त्यात काही वावगं नाही. पुढचा आहे आपला अभिवृद्धी हा शब्द. अभिवृद्धी या शब्दामध्येच वृद्धी आलेली आहे, म्हणजे कोणत्या तरी गोष्टीची ग्रोथ होती आहे किंवा त्याला आपण म्हणू शकतो की उत्कर्ष होतो आहे, भरभराट होती आहे. तर अभिवृद्धी या शब्दाचा अर्थ होतो उत्कर्ष किंवा भरभराट. पुढे आहे आपला अमरपट्टा. आता अमरपट्टामध्ये अमर आलेला आहे. अमर म्हणजेच काय रे, की ज्याला मरण नाही तो. तर अमरपट्टा घेऊन येणे या नावाची एक वाक्प्रचार किंवा म्हणसुद्धा आहे. त्याचा अर्थ असा होतो की म्हणजे तो मरणार नाही आहे असं तो सांगत असतो सगळ्यांना, अमरपट्टा म्हणजे. तर अमरपट्टाचा इथं अर्थ जो आहे तो आहे आश्वासन किंवा खात्री. पुढे आहे आपला अरण्यपंडित. तर अरण्यपंडित या शब्दाचा अर्थ होतो नको तिथे पांडित्य दाखविणारा. अरण्यपंडित या शब्दाचा अर्थ काय होतो? नको तिथे पांडित्य दाखवणारा. आणि करंटमध्ये एक फॅक्ट आहे मित्रांनो, तर तुम्ही मला सांगायचं अरण्य ऋषी आपण कुणाला म्हणतो? त्यांचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. आणि ते कोणत्या जिल्ह्यातले होते, त्यांनी कोणत्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं ते सुद्धा तुम्ही मला सांगायचं आहे. अरण्य ऋषी खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. त्यांना पद्मा अवॉर्ड्समध्ये सुद्धा कोणता अवॉर्ड भेटला ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा आपला शब्द आहे अरुण्यरुदन. अरुण्यरुदन या शब्दाचा अर्थ होतो मोठ्याने केलेला दुर्लक्षित आक्रोश किंवा त्याला आपण म्हणू शकतो निरुपयोगी उपदेश. म्हणजे असा उपदेश ज्याचा कोणताही उपयोग होत नाही, त्याला आपण अरण्यरुदन असं म्हणतो. पुढचा आहे आपला अलकानगरी. अलकानगरी या शब्दाचा अर्थ होतो अतिशय समृद्ध नगर. आता याचाच एक आपण अगोदर एक अलकानगरीचा एक विरुद्धार्थी शब्द बघितला की अशी नगरी की जिथं त्याला आपण म्हणतो ना अंधार नगरी, की तिथला कोणताच कारभार व्यवस्थित नाही, त्याला आपण अंधार नगरी हा शब्द बघितला. आणि अलकानगरी हा एक्झॅक्टली त्याचा ऑपोजिट आहे. अलकानगरी म्हणजे काय? अतिशय समृद्ध नगर. पुढचा आपला शब्द आहे अलबत्त्या गलबत्त्या. अलबत्त्या गलबत्त्या या शब्दाचा अर्थ होतो कुणीतरी क्षुल्लक माणूस. त्यापुढचा आपला शब्द आहे अल्लाची गाय. मी जे की तुम्हाला आत्ताच सांगितलं, अल्लाची गाय या शब्दाचा अर्थ होतो निरुपद्रवी व्यक्ती. म्हणजे अशी व्यक्ती ज्यापासून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, त्याला आपण अल्लाची गाय म्हणतो. आणि याच्याच विरुद्ध जर बघितला अलंकारिक शब्द तर त्याला उंटाचं पिल्लू म्हणतो. म्हणजे की ते खूप त्रास देतो, उंटाचं पिल्लू म्हणजे त्रास देणारी व्यक्ती. त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं अल्लाची गाय आणि उंटाचं पिल्लू. जे की उंटाचं पिल्लू आता झालं नाही, आपलं येणार आहे पुढे. पुढे आपला अव्वाच्या सव्वा हा अलंकारिक शब्द. अव्वाच्या सव्वाला आपण गावाकडे एक वाक्प्रचार वापरतो. म्हणजे हातभर जर ढिलपी असेल तर आपण सांगतो ईदभर ढिलपीला आपण हातभर लाकूड सांगतो, असं आपल्या गावाकडं म्हणतात. म्हणजे काय रे, अव्वाच्या सव्वा गोष्टी सांगणं आहे, त्यापेक्षा जास्त सांगण्याची वृत्ती त्याला आपण अव्वाच्या सव्वा म्हणतो. आणि एक मी तुम्हाला वाक्प्रचार सांगितला की ईदभर ढिलपी आणि हातभर लाकूड. ढिलपी म्हणजेच काय रे, की लाकडाचा एक छोटा तुकडा आणि त्याला ईदभर ढिलपी असती पण आपण सांगतो हातभर लाकूड होतं. म्हणजे साप होता छोटा पण आपण त्याला सांगताना असा सांगतो जसं काय तो ॲनाकोंडा होता ॲमेझॉन मधला. पुढचा आपण बघूयात अवकाळी म्हणून. आता अवकाळी हा शब्दसुद्धा आपण रिसेंटली महाराष्ट्रामध्ये जो सायक्लोनिक पाऊस झाला त्याला आपण अवकाळी पाऊस म्हणतो, त्यावेळेस खूप वाचला असेल. अवकाळी म्हणजेच काय रे, अवेळी आलेला पाऊस. पुढचा आहे आपला अवदासा हा शब्द. तर अवदासा हा शब्द निगेटिव्ह टोन आहे आणि हा शब्द
खूप वापरला जातो सरासरी ग्रामीण भागामध्ये, स्पेशली मुलींना किंवा मग जे आपल्या स्त्रिया आहेत त्यांना टार्गेट करण्यासाठी, की तो अवदसा आहे म्हणून. किंवा मग तू काय म्हणते ना त्याला अपशकुन या अनुषंगाने हा शब्द वापरला जातो. पण त्याचा इथं अर्थ आहे संकट, भांडखोर स्त्री किंवा मग वाईट स्थिती होईल अशी बुद्धी. अशा अनुषंगाने अवदसा या शब्दाचा इथे अर्थ येतो. कोणकोणते येतात? संकट येतो, भांडखोर स्त्री येते आणि वाईट स्थिती होईल अशी बुद्धी. पुढचा आपला शब्द आहे अष्टपैलू म्हणून. आता जे क्रिकेट बघतात त्याच्यामध्ये जे हिंदी किंवा मग मराठी कॉमेंट्री तर नसतेच सरासरी, पण तुम्ही मराठी न्यूजपेपर वाचताना अष्टपैलू हा शब्द क्रिकेटच्या संदर्भाने वाचलेला असतो. त्याच्यामध्ये आपण हार्दिक पांड्याला अष्टपैलू म्हणतो. का म्हणतो? कारण की तो बॅटिंग बॉलिंग दोन्ही करतो. म्हणजेच काय रे, बॅटिंग बॉलिंग दोन्ही करतो म्हणजेच काय, तो अनेक बाबतीत प्रवीण आहे. त्याच्या खेळामध्ये तो भरपूर गोष्टी करतो, भरपूर टास्क त्याला जमतात, तर त्याला आपण अष्टपैलू असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे अस्थिपंजर म्हणून. आता अस्थि म्हणजेच काय असतं रे? अस्थि म्हणजेच हाड असतं, त्याला आपण हाडकुळा सुद्धा म्हणतो. अस्थिपंजरला आपण हाडकुळा म्हणतो. तर अस्थिपंजर या शब्दाचाच अर्थ होतो अत्यंत काटकुळी व्यक्ती. याला अजून एक शब्द आहे रे, जरत्कारू म्हणून. समानार्थी शब्दांमध्ये आपण हा शब्द बघितला का? सांगायचा तो मला जरत्कारू या शब्दाचा काय अर्थ होतो तो. पुढचा आपला शब्द आहे अस्थिनीतील निखारा म्हणून. त्याचा अर्थ होतो घरभेदी. त्यालाच आपण पदरी असलेला कपटी व धोगेबाज मनुष्य असं सुद्धा म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे अस्मानी सुलतानी म्हणून. अस्मानी सुलतानी, आता याच्यामध्ये दोन शब्द आहे. अस्मानी म्हणजेच काय रे? आकाश, आकाशातून आलेलं संकट. आणि सुलतानी म्हणजेच काय रे? की असा सुलतान किंवा मग असा बाहेरचा परकीय देशातील राजा जो की आपल्यावरती आक्रमण करतोय, त्या अनुषंगाने आलेली हा अलंकारिक शब्द आहे. त्याचा अर्थ होतो एकाच वेळी आलेली नैसर्गिक व मानवनिर्मित संकटे. पुढचा आपला शब्द आहे आळवावरचे पाणी आणि त्याचा अर्थ होतो क्षणभंगूर गोष्ट. म्हणजे आळवावरती पाणी टिकत नाही, त्या अनुषंगाने आलेलं आहे क्षणभंगूर गोष्ट. पुढचा आपला शब्द आहे अक्षरशत्रू म्हणून. अक्षरशत्रू या शब्दाचा अर्थ होतो ज्याला अक्षर ओळख देखील नाही असा. अक्षर आणि शत्रू म्हणजे दोन्ही याच्यामध्ये त्यांनी दाखवले की याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा तारतम्य नाही आहे किंवा त्यांचा संबंध नाही आहे, त्यालाच आपण अक्षरशत्रू म्हणतो. आणि त्याचाच अर्थ असा होतो ज्याला अक्षर ओळख देखील नाही आहे असा. पुढचा आपला आहे आंधळा कारभार म्हणून. त्याला आपण अंधाधुंदीचा कारभार असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे आंधळ्याची काठी. आता आंधळ्याची काठी म्हणजे काय रे? गावाकडं हा शब्द ग्रामीण भागामध्ये खूप प्रचलित आहे. त्याचा अर्थ असा होतो आंधळ्या व्यक्तीला आधार देणारा. आता असं पण वापरलं जातं ते की एखाद्या व्यक्तीला आधार देणारा. नॉट नेसेसरीली ग्रामीण भागामध्ये एक्झॅक्टली हाच अर्थाने त्याचा वापर करत नाही, पण असं म्हणतात की ते आपण म्हणतो ना की दिवा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे, तर त्याऐवजी ते असं सुद्धा म्हणतात की म्हातारपणात आंधळ्याची काठी पाहिजे. काठी म्हणजेच काय रे? काहीतरी आधार पाहिजे. म्हातारपणाला काहीतरी आधार पाहिजे, त्या अनुषंगाने हे ग्रामीण भागामध्ये वापरलं जातं आणि त्याचाच अर्थ काय होतो? आंधळ्या व्यक्तीला आधार देणारा. पुढचा आहे आपला आंधळ्याची माळ हा शब्द आणि त्याचा अर्थ होतो अंधश्रद्धेने वागणाऱ्या मूर्ख लोकांची चौकडी. आंधळ्याची माळ लक्षात ठेवायचं. पुढे आपलं आकाशाची कुऱ्हाड. इथं कुऱ्हाड नाही, ते कुऱ्हाड करून घ्यायचं. आकाशाची कुऱ्हाड म्हणजेच काय रे? निसर्गाने अकस्मात आणलेले भयंकर संकट, जे की महाराष्ट्रावरती आत्ता आलेलं आहे. शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. भरपूर असे लोक आहेत की ज्यांचे 40-40 जनावरं, लाख लाख रुपयाची जवळपास एका गाईची किंमत आहे. गायी पूर्ण म्हणजे गोठ्यातच मरून पडल्यात, त्यांचे तोंड असे त्यांनी वरती केले. शेतकऱ्यांचं रानात पीक राहिलेलं नाही, तर त्याला आपण म्हणू शकतो की आकाशाची कुऱ्हाड कोसळली. आणि हे शब्द आहे ना तुम्ही वापरायचे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये. तर तुमचं व्यक्तिमत्व आहे ना, त्याला आपण म्हणू शकतो की तुमचं व्यक्तिमत्व असं खुलून दिसतं त्याने, किंवा मग दिसतं की यार हे जरा तगडी पर्सनॅलिटी आहे. त्याला आपण ओरासुद्धा म्हणतो. आता ओरा हा शब्द जेनजीवाल्यांचा आहे. पुढचा आपला शब्द आहे आखाडशास्त्र म्हणून. त्याचा अर्थ असं होतं पोकळ पाटलकी करणारा. आखाडशास्त्राचा अर्थ काय होतो? पोकळ पाटीलकी करणारा. आता मी जाणून बुजून हा व्हिडिओ स्लो घेतोय कारण की फक्त आहे ना वाचून दाखवण्यात काही अर्थ नाही आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा सुद्धा प्रयत्न करतो आणि पुढे आपण PYQ मी सुद्धा घेतले. असं नाही फक्त 1-2 PYQ घेतले. एक्झॅक्टली मी जेवढे MPSCमध्ये PYQ विचारले होते तेवढे सगळे घेतले आणि प्रॉपर 15 क्वेश्चनची मॉक टेस्ट बनवली आहे, जे करून मी तुम्हाला क्वालिटी कंटेंट देऊ करेल. आणि माझं असं काहीच नाही की मी तुम्हाला जे थंबनेलला दिसतं ना तेच तुम्हाला आपल्या PDF मध्ये सुद्धा दिसतं एक्झॅक्टली. काही जास्त थंबनेल अशी क्रिएट वगैरे करत नाही. म्हणजे मला रॉ कंटेंट द्यायचं आहे, तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे त्या गोष्टींचा, तुम्ही कनेक्ट व्हायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये.
तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे मी ज्या गोष्टी तुम्हाला देतोय त्याचा. पुढचा आपला शब्द आहे आग्यावेताळ म्हणून. जर स्पीड स्लो होत असेल ना तर थोडीशी तुम्ही स्पीड वाढून घ्या तुमच्या व्हिडिओची. पण थोडंसं स्लो सांगितल्यानंतर मला सुद्धा बोलण्यामध्ये एक फ्लो येतो आणि फंबल होत नाही माणूस. आणि काही जणांना स्लो ऐकायची सवय राहते, म्हणजे ते जास्त लक्षात राहतं आणि मी जास्त गोष्टी एक्सप्लेन करू शकतो. जर तुम्हाला स्लो वाटत असेल तर थोडीशी स्पीड वाढून घ्यायची व्हिडिओची. पुढचा आपला शब्द आहे आग्यावेताळ म्हणून. तर त्याचा अर्थ होतो अत्यंत रागीट मनुष्य. पुढचा आपला शब्द आहे आनंदीबाई म्हणून. आता आनंदीबाई जोशी हे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्रामधलं, पण त्याचा इथं जो अर्थ आहे तो खूप निगेटिव्ह टोनने आलेला आहे. आनंदीबाई म्हणजे काही दुष्ट किंवा पाताळ यंत्री स्त्री हे लक्षात ठेवायचं. पुढचा आहे आपला आंबट द्राक्ष. आता हा अलंकारिक शब्द लक्षात ठेवायचा, हा तुम्हाला वाक्प्रचारामध्ये सुद्धा काम येणार आहे. आंबट द्राक्ष म्हणजे काय रे, मिळण्यास कठीण असलेल्या गोष्टीला नावं ठेवणे. तर कोल्ह्याला द्राक्ष आंबट असं आपण म्हणतो, म्हणजे काय रे, त्याला ते द्राक्ष भेटत नाही, झाडावरती उंच ठिकाणी असतात. आणि मग जी गोष्ट एखाद्याला भेटत नाही त्याला तो आंबट म्हणतो किंवा मग त्याला वाईट असं हिणवतो. त्या अनुषंगाने हा शब्द आलेला आहे. पुढचा आपला शब्द आहे आयव्यय म्हणून. त्याचा अर्थ होतो जमा खर्च. आणि पुढचा शब्द आहे आपला आयुष्याची शिदोरी. त्याचा अर्थ होतो जीवनभर पुरणारी गोष्ट किंवा आयुष्याची मर्यादा. हे दोन्ही शब्द त्याचे लक्षात ठेवायचे. आयुष्याची शिदोरी हे शब्द आपण सरासरी ऐकलेले असतात. पुढचा आपला शब्द आहे आळशावर गंगा म्हणून. त्याचा अर्थ होतो एखादी कार्य न करता झालेला लाभ. म्हणजे की तुम्ही वाटाने चालताय आणि तुम्हाला पैसे सापडले तर त्याला आपण म्हणू शकतो की आळशावर गंगा झाली. काम कोणतंच केलं नाही मात्र लाभ झालेला आहे. पुढचा आपला शब्द आहे इंगित म्हणून. इंगित या शब्दाचा अर्थ होतो मनातल्या भावना. आता हे असे शब्द विचारले गेलेले नाही कोणत्या एक्झाममध्ये, म्हणून त्याला आपण जस्ट ओव्हरलुक करून घेऊ. पुढचा शब्द आहे आपला इंद्रजाल. आता इंद्र हा देव तुम्ही जर काही सिरीज बघितली असेल याच्या अगोदर, आध्यात्मिक सिरीज, रामायण झालं, महाभारत झालं, तर इंद्र देव हा थोडासा कपटी दाखवलेला आहे किंवा मग आपण त्याला म्हणतो रंभा किंवा अप्सरा ह्या इंद्राच्या दरबारात नसतात. तर त्याची इंद्राची इमेज एवढी काही भारी नाही आपल्या याच्यामध्ये. संत साहित्य झालं किंवा मग त्याला आध्यात्मिक जे आपले ग्रंथ आहे त्याच्यामध्ये. तर मग तुम्ही त्या अनुषंगाने लक्षात ठेवा इंद्र आणि जाल. इंद्राचा जाल आहे म्हणजे काहीतरी माया किंवा मोहाचं जाळ आहे. पुढे आपला शब्द आहे इजा बिजा तिजा. याचा अर्थ होतो त्रिवार प्रयत्न. त्याचा पुढचा आपला शब्द आहे इडापिडा. आता आपण म्हणतो ना इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. तर इडापिडा या शब्दाचा अर्थ होतो सर्व प्रकारची दुःखे किंवा संकटे. पुढचा आपला शब्द आहे इनमीन 3.5. इनमीन 3.5 म्हणजेच काय रे, फारच थोडी माणसे असणं. एखाद्या लग्नाला आपण जातो बघा, आता तिथं लॉन्स हा खूप मोठा असतो पण माणसं खूप कमी असतात. मग घरी आल्यानंतर आपण सांगतो, कोणी जर विचारलं आपल्याला अरे किती लोक होते, तर मग आपण सांगतो इनमीन 3.5 होते. म्हणजेच काय रे, फारच थोडी माणसं होती. अलंकारिक शब्दांचा वापर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये करू शकता, हे तुम्हाला मला सांगायचं आहे. पुढचा आपला शब्द आहे इडलिंबू. याला गावाकडे आपण इडलिंबू म्हणतो, इडलिंबू नाही म्हणत. तर इडलिंबू या शब्दाचा अर्थ होतो आडदान मात्र निर्गुणी व्यक्ती. आता जे आपलं नॉर्मल लिंबू असतं ते असतं छोट्या आकाराचं, आणि इडलिंबू हे जर आपण दोन लिंबूची तुलना केली तर साधारण लिंबू आणि इडलिंबूची तुलना केली तर इडलिंबू हे जवळपास मोसंबीच्या आकाराचं असतं. त्याचे साल्ट थोडे जाड राहते. आणि ह्या इडलिंबू आहे ना, हे तुम्ही खाण्यासाठी किंवा कशासाठीच वापरत नाही. मला वाटतं काही औषधी तत्व आहे त्याच्यामध्ये, पण ते खूप रेअरली वापरलं जातं. म्हणजे आडदांडे त्याच्या आकाराने मोठं येते सामान्य लिंबूपेक्षा, पण त्याचा काही वापरच होत नाही ना, त्याचा काही उपयोगच होत नाही ना, म्हणजे ते निर्गुणी. त्या अनुषंगाने हा शब्द आलेला आहे, त्याचा ओरिजिन झालेला आहे. तर इडुलिंबू या शब्दाचा अर्थ काय होतो, आडदांडे म्हणजे मोठा आहे मात्र निर्गुणी, ज्याचा की काहीही उपयोग नाही. पुढचं आहे उंटाचे पिल्लू. आत्ताच मी तुम्हाला हल्लाची काय जेव्हा सांगितली तेव्हा उंटाचं पिल्लूसुद्धा सांगितलं होतं, जे की क्षुल्लक दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट, म्हणजे जे की त्रास देतं, त्या अनुषंगाने हा शब्द आलेला आहे. पुढचा आहे आपला उंटावरचा शहाणा. उंटावरचा शहाणा म्हणजेच काय रे, कामात मदत न करता मूर्खपणाचा सल्ला देणारा. आता हा शब्द मला वाटतं डेझर्ट एरियामधून आला असणार आहे, की कोणतरी खाली जमिनीवरती त्याचे त्या डिझर्ट एरियामध्ये सँडी सॉईलमध्ये त्याचे पाय जळत आहेत, तो काम करतोय आणि कोणीतरी उंटावरून येतोय आणि मग त्याला सल्ला देतोय, आणि त्या अनुषंगाने मग ही अलंकारिक शब्द आलेला असणार आहे की उंटावरचा शहाणा, म्हणजे की कामात मदत न करता तो मूर्खपणाचा सल्ला देतोय. पुढचं आहे आपलं उंबराचे फूल. आता उंबराचं फूल बघितलं का रे कधी तुम्ही? ॲक्च्युली उंबराला फुलच येत नाही. तर उंबराचं फूल म्हणजे काय आहे ना, कधीही न घडणारी काल्पनिक गोष्ट, त्याला आपण दुर्मिळ गोष्टसुद्धा म्हणतो किंवा खूप कमी वेळा दिसणारी गोष्ट. यालाच आपण कपिलाषष्ठीचा योग
असं सुद्धा म्हणतो. कपिला षष्टीचा योग सेम अर्थाने आपण हे वापरतो. कपिला षष्टीचा योग आणि उंबराचे फुल हे लक्षात ठेवायचं. पुढचा आहे आपला उचापती म्हणून. तर आपण उचापती म्हणजेच काय रे, सतत खोड्या काढणारा, त्याला आपण उचापती म्हणतो. आता उचलबांगडी हा शब्द आपल्याकडं जे ईडी ही संघटना आहे, त्याला आपण मला आता ईडीचा फुल फॉर्म आठवत नाही, पण ईडी जी आपली संघटना आहे तीच ना, ते पैशाचे काही क्राईम झाल्यानंतर PMLA, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट, या ॲक्टअंतर्गत जी ईडी संघटना आहे जी काम करते, त्या संदर्भात आपण हा शब्द खूप वेळेस ऐकलेला आहे किंवा मग न्यूजपेपरमध्ये वाचलेला आहे की ईडीने आज ह्या नेत्याची उचलबांगडी केली. उचलबांगडी म्हणजे काय रे, पदावरून काढणे. आता उचलबांगडी म्हणजे की तुम्ही एखाद्याला उचलता सुद्धा, उचलबांगडी म्हणजेच पदावरून काढणे सुद्धा होतं. एखादा व्यक्ती भ्रष्टाचारामुळे न्यूजमध्ये येतो आणि मग दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये येतं की ह्या प्रशासकीय अधिकाऱ्याची उचलबांगडी झाली, तर त्याचाच अर्थ होतो पदावरून काढणे. पुढचा आहे आपला शब्द उजवा हात. आता तुम्ही मोस्ट ऑफ द कामं तुमचे उजव्या हाताने करतात आणि जे खूप क्षुल्लक काम आहे ते तुम्ही डाव्या हाताने करतात, सकाळचे कामं बहुधा. तर उजवा हात म्हणजेच काय, अत्यंत उपयोगी व्यक्ती. म्हणजे तुमचं जेवणाचं वगैरे काम किंवा मग लिखाणाचं काम सरासरी उजव्या हाताने होतं. पुढचा आहे आपला उपटसुम हा शब्द आणि त्याचा अर्थ होतो पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती. उपटसुमचा अर्थ काय होतो, पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती. पुढचा आहे आपला उभा दावा हा शब्द आणि त्याचा अर्थ होतो हार्डवेअर म्हणून. आता वैर या शब्दाला आपण एक समानार्थी शब्द बघितला होता, त्याला कलागत हा शब्द बघितला होता, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आहे आपला शब्द उल्लोकापट्टा म्हणून, त्याला आपण मूर्ख मनुष्य म्हणतो. हा शब्द आपण सरासरी ऐकलेला किंवा वाचलेला असतो आणि खूप असं पाठांतराची गरज त्याला नाही आहे. पुढचा आहे आपला उलटा अंबारी हा शब्द आणि त्याचा अर्थ होतो भिक्षा मागण्याची झोळी. तुम्ही बघा, जुन्या काळातनं जे लोक भिक्षा मागायला यायचे ते सरासरी ही अंबारी घेऊन यायचे आणि मग ते उलटी करून भिक्षा मागायची. त्या अनुषंगाने ह्या अलंकारिक शब्दाचा ओरिजिन झालेला आहे, भिक्षा मागण्याची झोळी. पुढचा आहे आपला उलट्या काळजाचा, म्हणजेच काय, अतिशय निष्ठुर माणूस की ज्याला कोणत्याही प्रकारची दया येत नाही, त्याला आपण उलट्या काळजाचा म्हणतो, खूप निष्ठुर असलेला. पुढचा आपला शब्द आहे एकभुक्त. एकभुक्त म्हणजे काय रे, की जो दिवसातून एकदाच खूप सारं खातो त्याला आपण एकभुक्त असं म्हणतो, म्हणजेच काय, दिवसातून एकदाच जेवणारा. पुढचा आपला शब्द आहे एकछत्री अंमल. एकछत्री अंमल म्हणजेच काय रे, एकाधिकारशाही. आता ही तुम्हाला कुठं बघायला भेटेल, जे सरासरी आपण त्याला कम्युनिस्ट देश म्हणतो, जसं की चायना झालं किंवा रशिया झालं, नॉर्थ कोरिया झालं, तर या देशांमध्ये एकाधिकारशाही आहे, एकच पक्ष आहे. व्हिएतनामसुद्धा झालं, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीचं सरकार असतं आणि तेच लोक रिपीट प्रेसिडेंट झालेले आपण बघतो, तर त्याला आपण एकछत्री अंमल असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे एकांडा शिलेदार म्हणून, त्याचा अर्थ होतो सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणार. एकांडा शिलेदार हे लक्षात ठेवायचं, महत्त्वाचा शब्द आहे. पुढचा आहे आपला एका माळेचे मणी. आता हा शब्द राज्यसेवा 2024 मुख्याला विचारला गेलेला होता. त्यांनी 2-3 म्हणी दिल्या होत्या आणि त्याचे समानार्थी म्हणी ओळखायला सांगितल्या होत्या. तर एका माळेचे मणी मी दिली होती ही राज्यसेवा मेन्स, त्याच्यामध्ये हा प्रश्न माझा चुकलेला होता. थोडासा संदिग्ध होता तो प्रश्न, त्यांनी पळसाचे पाणी 3 ह्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारला होता, आता मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे, पण हा प्रश्न आलेला होता. तर त्याचा इथे अर्थ होतो सारख्या वृत्तीचे माणसं, ते लक्षात ठेवायचं, एका माळेचे मणी. पुढचा आहे आपलं एरंडाचे गुऱ्हाळ, त्याचा अर्थ होतो कंटाळवाणी लांबलचक भाषण. पुढचा आपला शब्द आहे एरोंडलिना आहे, त्याचा अर्थ होतो तडजोड करणे किंवा मग मध्यम मार्गाने वागणे. एरोंडली न्यायचा अर्थ काय होतो, तडजोड करणे किंवा मग मध्यम मार्गाने वागणे. पुढचा आपला शब्द आहे ऐरावत म्हणून, त्याचा अर्थ होतो की श्रेष्ठ व्यक्ती. आता ऐरावत म्हणजे काय ना, तर त्याला इंद्राचा हत्ती असं म्हटलं जातं आणि मग इंद्राचा हत्ती आला म्हणजे खूप मोठा असणार आहे. तो मोठा म्हणजे असं म्हटलं जातं की तो खूप ताकदवर होता. तर ऐरावत या शब्दाचा इथे अर्थ येतो श्रेष्ठ व्यक्ती, असं लक्षात ठेवायचं आहे. ऐरावत म्हणजे इंद्राचा हत्ती आणि खूप ताकदवर होता म्हणजेच श्रेष्ठ होता आणि त्या अनुषंगाने हा शब्द आलेला आहे, श्रेष्ठ व्यक्ती. पुढे आपण बघूयात ओझ्याचा बैल हा शब्द आलेला आहे. तर ओझ्याचा बैल म्हणजेच काय रे, लादलेले काम निमूटपणे करणारा. आता तुम्ही बीडकडचा जो भाग आहे तिकडे बघसाल की ऊसतोडीचे कामं चालतात आणि मग किती प्रमाणामध्ये ते ऊस वाहून नेतात त्या बैलाकडून निमूटपणे आणि वाहतो सुद्धा तो बैल. तर ओझ्याचा बैल म्हणजेच काय रे, लादलेले काम निमूटपणे करणारा. पुढचा आपला शब्द आहे ओनामा. ओनामा म्हणजेच प्रारंभ, याला आपण श्री गणेशा असं सुद्धा म्हणतो, श्री गणेशा करणे.
आणि याचा विरुद्धार्थी जर आपण बघितला तर तो होतो इतिश्री. इतिश्री म्हणजे शेवट करणे. आलं लक्षात? पुढे आहे आपलं ओली आग म्हणून. तर आत्ताच ही आपण संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली आहे. नोव्हेंबर आलाय, दिवाळी झाली आहे, तरीसुद्धा भरपूर ठिकाणी ओली आग ओकली जाते महाराष्ट्रामध्ये. म्हणजेच काय रे, महापूर. आता ओली आग, आग म्हणजे काय रे, काहीतरी एखादी अशी गोष्ट की ज्याच्यापासून उपद्रव होतो. आणि ओली म्हणजेच काय रे, की ओली म्हणजेच काहीतरी पाण्यासंदर्भात आहे. तर मग लक्षात ठेवायचं, महापुरालाच आपण ओली आग असं सुद्धा म्हणतो. पुढे आहे आपलं ओली कूस. ओली कूस म्हणजेच काय रे, नुकतीच बाळंत झालेली. कूस म्हणजेच काय रे, ते आपण म्हणतो ना कडावर घेणं किंवा मग ते गोदमध्ये घेणं आपण त्याला म्हणतो. तर तेच आलं ओली कूस म्हणजेच नुकतीच बाळंत झालेली. औट घटकेचे राज्य म्हणजेच थोडा वेळ टिकणारे राज्य. याच्या अगोदर आपण आळवावरचे पाणी हा शब्द बघितला होता आणि त्याचा अर्थ होतो की क्षणभंगूर किंवा मग क्षणिक असलेली गोष्ट. पुढचा आपला शब्द आहे कंचनी म्हणून. त्याचा अर्थ होतो नृत्यांगना. कंचनी या शब्दाचा अर्थ काय होतो? नृत्यांगना. लक्षात ठेवायचा. आणि नृत्यांगनावरून तुम्हाला एक नोवेल सांगतो मित्रांनो मी. चित्रलेखा नावाची एक नोवेल आहे, कादंबरी आहे. भगवती चरण वर्मा यांनी लिखित ही चित्रलेखा कादंबरी आहे. जर तुम्ही पुण्याला राहत असाल तर त्या ABC चौकाच्या याच्यामध्ये ती 150 रुपयाला 130 रुपयाला समथिंग काहीतरी भेटते, किंवा मग तिचे ऑनलाईनसुद्धा PDF अवेलेबल आहे. ही कादंबरी सगळ्यांनी कंपल्सरी वाचायची, त्यांना जसा वेळ भेटेल तसा, आणि पुस्तकं वाचायची सवय लावा. खूप जबरदस्त कादंबरी आहे चित्रलेखा. ती वाचायची. पुढे आहे आपला शब्द कंटक म्हणून. कंटक या शब्दाचा अर्थ होतो अत्यंत कडक किंवा मग अत्यंत कडक स्वभावाची व्यक्ती. त्याला आपण कंटक असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे कच्चे मडके. त्यालाच आपण अर्धवट ज्ञानी असं सुद्धा म्हणतो. त्यापुढचा आपला शब्द आहे कर्दंकाळ. कर्दंकाळ या शब्दाचा अर्थ होतो अत्यंत क्रूर, तापट किंवा मग उग्र व्यक्ती. आणि त्यापुढचा आपला शब्द आहे कडूकारले. कडूकारले म्हणजेच काय रे, अंगभूत वाईट गुण. आता कारल्याच्या भाजीत तुम्ही किती गोड टाका, शेवटी ते कडू लागणारच आहे. म्हणजे काय, त्याच्या अंगभूतच तो गुण आहे कडू असण्याचा. त्यामुळे हा शब्द आलेला आहे, अंगभूत वाईट गुण कडू कारल्याला. पुढे आपला शब्द आहे कडेलोट. आता हे आपण महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा आपण मराठ्यांचा इतिहास बघतो तेव्हा हा शब्द खूप वेळेस वाचतो. कडेलोट करणे म्हणजे काय, तुम्हाला एक तीव्र स्वरूपाची शिक्षा दिली जाते. तुम्हाला एक हाय पॉईंटवरून ढकलल्या जातं व्हॅलीमध्ये. तर मग कडेलोट या शब्दाचा अर्थ होतो अतिरेक. इथे त्याचा अर्थ होतो अतिरेक, तो लक्षात ठेवायचा. पुढे आपला शब्द आहे कपिलाषष्ठीचा योग. मी तुम्हाला उंबराचे फूल आपण जेव्हा डिस्कस करत होतो तेव्हा सांगितलं होतं. कपिलाषष्ठीचा योग म्हणजेच काय रे, अतिशय दुर्मिळ किंवा मग पुष्कळ काळाने येणारी संधी. लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे कफल्लक म्हणून. त्याला आपण अत्यंत गरीब व्यक्ती असं म्हणतो. आता अत्यंत गरीब व्यक्तीला आपण समानार्थी शब्दांमध्ये काही शब्द पाहिले होते, जसे की निष्कांचन. आठवतो का तुम्हाला हा शब्द? आणि कांचन या शब्दावरून आपण सोने हा शब्द बघितलेला होता. पुढे आहे आपला कर्णाचा अवतार. कर्णाचा अवतार या शब्दाचा अर्थ होतो दानशूर व्यक्ती किंवा मग अतिशय उदार. आता तुम्ही महाभारत सिरीज जर बघितली असेल तर ती एक स्टोरी खूप फेमस आहे. श्रीकृष्ण परीक्षा घेत राहतात कर्णाची आणि त्याचा मित्र दुर्योधनाची. ॲक्च्युली दुर्योधनसुद्धा ना कॉपी करायचा प्रयत्न करतो कर्णाला. कर्ण हा खूप दानशूर असतो आणि मग दुर्योधनाला सुद्धा वाटतं की त्यालासुद्धा असं म्हणायला पाहिजे सगळ्यांनी की तू पण दानशूर आहे. तर मग तो पण दानधर्म करायला लागतो. आणि मग श्रीकृष्ण त्यांची परीक्षा घेता याची कर्णाची आणि दुर्योधनाची. तर श्रीकृष्ण एक साधूच्या वेशात जातात पावसामध्ये याच्याकडं दुर्योधनाकडे, आणि ते त्याला सांगतात की मला या भर पावसामध्ये कोरडे लाकडं पाहिजे कारण की मला एक यज्ञ करायचा आहे. आणि मग दुर्योधन म्हणतो की तुम्ही उद्या सकाळी या म्हणे, पाऊस उघडल्यानंतर तुम्हाला भेटून जातील. पण मग तो साधू सांगतो कृष्ण अवतारामधला की नाही, मला आत्ताच पाहिजे. आणि मग दुर्योधन म्हणतो की हे इम्पॉसिबल आहे, भेटणार नाही. आणि मग तिथून त्यांना जावं लागतं श्रीकृष्णाला. आणि मग ते कर्णाकडे जातात आणि कर्ण असं, म्हणजे मी पण ही स्टोरी ऐकलेलीच आहे. तर कर्ण त्याचा जो बेड असतो, म्हणजे त्याला आपण म्हणतो, तो बेडची लाकडं तोडतो आणि तो यज्ञासाठी देतो, जे की कोरडे लाकडं असतात. आणि मग तिथं तो दोघांमधला दानशूरमधला फरक कळून येतो. तुम्ही ती पण स्टोरी ऐकलेली असणार आहे की त्याचे कर्णकुंडलं किंवा मग छातीचं कवचसुद्धा मागितलं जातं. युगंधर नाही आहे त्याला,
कोणती कादंबरी आहे ती लक्षात आणा आणि ती मला कमेंटमध्ये सांगा. मी विसरलो आहे आता. मी खूपच जास्त गोष्टी विसरतो आहे आजकाल. पुढे आपला शब्द आहे कत्तलेची रात्र. कत्तलेची रात्र म्हणजेच अतिशय घाईगर्दीची रात्र. लक्षात ठेवायचं. कत्तलीची रात्र म्हणजेच काय? अतिशय घाईगर्दीची रात्र. पुढचा आपला शब्द आहे कर्मचांडाळ. कर्मचांडाळ या शब्दाचा अर्थ होतो कृतीने घातकी मनुष्य. पुढचा आपला शब्द आहे कर्मधर्म संयोग. याचा अर्थ होतो अकल्पितपणे घडणाऱ्या गोष्टी. कर्मधर्म संयोग म्हणजेच काय? अकल्पितपणे घडणाऱ्या गोष्टी. पुढचा आपला शब्द आहे कलम कसाई. त्याचा अर्थ होतो लेखणीने इतरांचं नुकसान करणारा. आता कलम या शब्दाचा अर्थ होतो पेन आणि कसाई म्हणजेच काय रे? जे की आपण म्हणतो ना की मांस वगैरे विकतात ते लोक, त्यांना आपण कसाई म्हणतो. किंवा मग बकरे वगैरे कापणाऱ्याला आपण कसाई म्हणतो. म्हणजेच काय? लेखणीने इतरांचे नुकसान करणारा. पुढचा आपला शब्द आहे कलीचा संसार म्हणून. कलीचा संसार म्हणजेच काय? भांडणे लावीत फिरणारा. हे शब्द लक्षात ठेवायचा. कलीचा संसार म्हणजेच काय? भांडणे लावीत फिरणारा. पुढचा आपला शब्द आहे कवडी चुंबक. त्याचा अर्थ होतो अत्यंत कंजूस वृत्तीची व्यक्ती. कवडी चुंबक म्हणजेच काय? अत्यंत कंजूस वृत्तीची व्यक्ती. पुढचा आपला शब्द आहे कळसूत्री बाहुली. त्याचा अर्थ होतो इतरांच्या मताप्रमाणे वागणारी व्यक्ती. आता हे तुम्ही ऐकलं असणार आहे की इतरांच्या हातातले बाहुले. इतरांच्या हातातले बाहुले म्हणजेच काय रे? की ते त्याला आपण काय म्हणतो की ते दोऱ्या लावलेल्या असतात त्या बाहुल्यांना आणि मग वरती एक जण ते बोटं हलवतो आणि मग खाली बाहुल्या नसतात. त्या अनुषंगाने आलेली, त्या ओरिजिनने आलेली हा अलंकारिक शब्द आहे कळसूत्री बाहुली. म्हणजे इतरांच्या मताप्रमाणे वागणारी व्यक्ती. पुढचा आहे आपला कळीचा नारद. त्याचा अर्थ होतो लावालावी करणारा. आता नारद हे जे पात्र आहे तर त्या नारदाचं पात्र असं दाखवलं गेलं आहे आपल्या पुराणामध्ये की तो इकडचा मॅसेज तिकडे ट्रान्सफर करतो. म्हणजेच काय? आणि त्याचा इथं जो अर्थ घेण्यात आलेला आहे त्याचा अर्थ असा लावालावी करणारा असा घेण्यात आलेला आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा नारदाचं जे म्हणजे की कॅरेक्टर रंगवण्यात आलेलं आहे आपल्या पुराणामध्ये ते असं आहे की तो एक कम्युनिकेशनचं काम करतो. आलं ना तुम्हाला लक्षात मला काय म्हणायचं आहे? पुढचा आपला शब्द आहे कांचनभट म्हणून. त्याचा अर्थ होतो पैशाच्या लोभाने म्हाताऱ्याला मुलगी देणारा बाप. कांचनभट. आता हे तुम्ही यूट्यूबवरती रील बघितली असेल तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं कांचनभट. पुढचा आहे आपला कागदी घोडे. आता कागदी घोडे नाचवणे हे आपण MPSCच्या संदर्भात सुद्धा खूप वेळेस ऐकतो की मंत्रालयामध्ये कागदी घोडे नाचवले म्हणजे काय? फक्त कागदपत्रांचा खेळ खेळणे. प्रत्यक्षात कोणतीही गोष्ट तुम्ही करणे नाही. तर त्यालाच आपण म्हणतो व्यर्थ खटाटोप किंवा मग कागदपत्रे वाढवून कामाचा फक्त दिखावा करणे. प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचं काम न करणे. पुढचा आपला शब्द आहे काडी पैलवान. त्याचा अर्थ होतो अशक्त माणूस. काडी म्हणजेच काय? बारीक असणे आणि पैलवान हा शब्द इथं अलंकारिक म्हणजेच काय? थोडासा उपहासाने वापरलेला आहे. काडी पैलवान म्हणजेच काय? अशक्त माणूस. पुढचा आपला शब्द आहे काथ्याकूट करणे. काथ्याकूट म्हणजेच काय? निरर्थक चर्चा. पुढचा आपला शब्द आहे कामाला वाघ. कामाला वाघ या शब्दाचा अर्थ होतो आपल्या कामात जागरूक व दांडगा उरक असलेला. आता उरक या शब्दाचा अर्थ मला सुद्धा माहीत नाही आणि मी शोधायचा सुद्धा प्रयत्न केलेला नाही आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर सांगा मला. पुढचा शब्द आहे आपला कायापालट म्हणून. कायापालट म्हणजेच एकदम बदल करणे. कायापालट हा शब्द आपण वृत्तपत्रामध्ये वाचतो. पुढचा आहे आपली कावळ्याची कावकाव. कावळ्यांची कावकाव म्हणजे काय? निंदकांची ओरड. निंदक म्हणजेच काय? जो की आपले उपहास करतात, थट्टामस्करी करतात, त्याला आपण निंदक असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे कावळ्याचा शाप. त्याचा अर्थ होतो शूद्र व्यक्तीने केलेली निंदा. याच्यानुसार एक वाक्प्रचार सुद्धा आहे की कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते. म्हणजेच काय? की शूद्र व्यक्तीनं जर तुम्हाला शाप दिला तर तुम्हाला काही हानी पोहोचणार नाही आहे. त्या अनुषंगाने तो वाक्प्रचार आहे आणि इथं त्याचा अर्थ होतो की शूद्र व्यक्तीने केलेली निंदा. पुढचा आपला शब्द आहे काळा बाजार. काळा बाजार म्हणजेच खोटा व्यवहार, ब्लॅक मनी आपण त्याला म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे काळे पाणी. काळे पाणी या शब्दाचा अर्थ होतो दीर्घ कालावधीचा तुरुंगवास. आता ब्रिटिशांच्या काळामध्ये ना अंदमान निकोबार साईडला त्या जेलमध्ये अंदमान आणि निकोबारच्या ठेवल्या जायचं आणि मग तिथून हा शब्द प्रचलित झाला होता काळे पाणी म्हणून आणि तिथूनच मग हा शब्दाची उत्पत्ती तिथे आहे आणि त्याचा अर्थ होतो दीर्घ कालावधीचा तुरुंगवास. तर काळे पाणी हे कुणाचं आत्मचरित्र आहे ते तुम्ही मला सांगायचं किंवा मग ही साहित्य रचना कुणी केलेली आहे ते तुम्ही मला सांगायचं. पुढचा आपला शब्द आहे काळ्या दगडावरची रेख. या शब्दाचा अर्थ होतो शाश्वत, कधीही न बदलणारी किंवा मग खोटी न ठरणारी गोष्ट. पुढचा आपला शब्द आहे कुंभकर्ण. कुंभकर्ण म्हणजे फार झोपाळू मनुष्य. रावणाचा भाऊ तुम्हाला माहीतच असेल की एकदा झोपला का 6-6 महिने झोपायचा आणि मग उठला का मग खूप खायचा. अशा सगळ्या गोष्टी. कुंभकर्ण म्हणजे फार झोपाळू माणूस. पुढचा आपला शब्द आहे कुंभकर्णी झोप. कुंभकर्णी झोप या शब्दाचा अर्थ होतो विलक्षण गाढ झोप. पुढचा आपला शब्द आहे कुबेर नावाचा. कुबेर या शब्दाचा अर्थ होतो अतिशय श्रीमंत माणूस. आता कुबेर हा देवता तुम्हाला माहीत असणार आहे
जो की आपल्याकडे संपत्तीचा देव म्हणून मानला जातो. तर कुबेर म्हणजेच काय, अतिशय श्रीमंत माणूस लक्षात ठेवायचे. पुढचं आहे आपलं कुत्र्याची शेपूट म्हणून. त्याचा अर्थ होतो कधीही सुधारता येणार नाही अशी गोष्ट. आता यूट्यूबला त्या रील तुम्ही बघितलं असेल की लोक काय करतात, पाईप घेतात आणि ती कुत्र्याची शेपूट त्या पाईपमध्ये घालतात आणि त्याला सरळ करायचा प्रयत्न करतात, पण ती सरळ होतच नाही, ती वाकडी वाकडीच राहते. म्हणजेच कुत्र्याची शेपूट म्हणजेच काय, की जी गोष्ट कधी सुधारणार नाही, ती सरळ होणारच नाही. यानुसार म्हणी आणि वाक्प्रचारसुद्धा आहे की कुत्र्याची शेपूट ही वाकडीची वाकडीच, ती सरळ होणार नाही. ह्या अनुषंगाने काही म्हणी किंवा वाक्प्रचार आहेत, तर त्याचाच इथे अर्थ काय होतो, कधीही सुधारता येणार नाही अशी गोष्ट. पुढचा आपला शब्द आहे कुलांगना. कुलांगना या शब्दाचा अर्थ होतो कुलीन स्त्री. पुढे आपला शब्द आहे कुपमंडूक. हा आपण समानार्थी शब्दांची जेव्हा सिरीज बघत होतो तेव्हासुद्धा बघितला होता. त्याचा अर्थ होतो संकुचित वृत्तीची व्यक्ती. आणि मंडूक म्हणजे काय ते तुम्ही मला सांगायचं आहे. मंडूक आपण हा शब्द कुठे बघितला होता. पुढे आपला शब्द आहे कैकेयी. आता हे पात्र तुम्ही रामायणामध्ये बघितलं असणार आहे. कैकेयी ही श्रीरामांची आई असते, भरतची आई आणि श्रीरामांची आई. तर कैकेयीचा अर्थ काय होतो इथं, शिरजोर किंवा मग कजाग स्त्री. कजाग म्हणजेच काय, भांडखोर वृत्तीची स्त्री, लक्षात ठेवायचा. पुढचा आहे आपला कृष्ण कारस्थान. कृष्ण कारस्थान याचा अर्थ होतो गुप्तपणे आखलेला कपटी बेत. आता ती स्टोरी तुम्हाला माहीत असणार आहे. शेवटी म्हणजे महाभारत असं संपायला आलेलं असतं आणि दुर्योधन आणि भीमाची फाईट होणार असते, गदायुद्ध आपण त्याला म्हणतो. आणि मग दुर्योधनची आई त्याला सांगते, गांधारी, की तू पूर्ण म्हणजे नग्न अवस्थेत माझ्याकडे, मी तुझं शरीर तुला म्हणजे एकदम ते काय म्हणते त्याला दगडाचं करून देते, माझ्या डोळ्यांमध्ये तेवढी ताकद आहे. पण मग कृष्णाची एंट्री होती. मग ते सांगतात की तू तुझ्या आईसमोर असा नग्न स्वरूपात जाणार आहे का. मग तो एक केळाचं पान लपटून जातो त्याच्या कमरेच्या बागेला आणि मग तेवढा त्याचा भाग कमकुवत राहतो आणि मग तो दुसऱ्या दिवशी युद्धात मारला जातो. तर मग कृष्ण जे गुप्तपणे काही बेत आखायचे, तर त्या अनुषंगाने या शब्दाची उत्पत्ती झालेली. किंवा मग संपूर्ण महाभारतामध्येच तुम्ही जर बघसाल तर कृष्णाचा रोल हा खूप काय म्हणतात त्याला असा निर्णायक ठरतो. तर कृष्ण कारस्थान म्हणजेच काय, गुप्तपणे आखलेला कपटी बेत. पुढचा शब्द आहे आपला कोंड्याचा मांडा. कोंड्याचा मांडा या शब्दाचा अर्थ होतो वाईटातून चांगले घडवण्याची वृत्ती. आता कोंडा म्हणजेच काय रे, की आपण जेव्हा आपल्या घरी धान्य हे करते आई, म्हणजे ते चांगलं आणि वाईट बाजूला काढते, तर जे वाईट बाजूला निघतं ना त्याला कोंडा म्हणतो आपण. आणि मांडा म्हणजे हे जे खानदेशी भाग येते, तर हा मांडा बनवला जातो. चवेला खूप स्वादिष्ट असतो आणि पातळ चपाती टाईप राहतं, त्याच्यामध्ये आतमध्ये ते हे भरतात, पुरण वगैरे भरतात, ते गोड लागतं. तर कोंड्यापासून त्यांनी मांडा बनवला आहे, म्हणजे एखाद्या वाईट गोष्टीपासून त्यांनी खूप चांगली गोष्ट बनवली, म्हणजेच काय, वाईटातून चांगले घडवण्याची कृती. पुढे आपल्याला दिलं आहे कोट कल्याण हा शब्द. त्याचा अर्थ होतो पराकोटीचे कल्याण. पुढे आपला कोडगा हा शब्द दिलेला आहे. कोडगा म्हणजेच काय, लोचट माणूस किंवा त्याला आपण बेपरवा असं म्हणतो. पुढचा आपला शब्द कोलेकोई आहे. कोलेकोई म्हणजेच काय, दुर्जनांनी केलेली निंदा. पुढे आपला शब्द कोरडे पाषाण आहे. म्हणजेच काय, उपदेशाचा परिणाम न होणारी व्यक्ती. कोरडे पाषाण म्हणजेच काय रे, की असं म्हणलं जायचं ना, की त्याला आपण उलटं मडकं म्हणतो किंवा उलटे घागरसुद्धा म्हणतो. आमच्या शिक्षिका असं म्हणायच्या, मी 6वीला असताना आमच्या मॅडम अशा म्हणायच्या आम्हाला, की तुम्ही ना उलटं मडकं आहे म्हणे, तुमच्यावर किती पाणी टाका त्या आत शिरतच नाही. म्हणजेच काय रे, की उपदेशाचा कोणत्याही प्रकारे तुमच्यावर परिणाम होत नाही, तर त्याला आपण कोरडे पाषाण असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे कोळशातले माणिक. तर त्याचा अर्थ होतो अत्यंत काळीभोर व्यक्ती. इथून पुढं तुमचा एखादा मित्र जर असेल, खरं तर ती रेसिस्ट कमेंट होती असं म्हणायला नाही पाहिजे, पण तरीसुद्धा जर तुम्ही म्हणत असाल मजाकमध्ये, तर तुम्ही त्याला कोळशातल्या माणिक इथून पुढं म्हणू शकता. पुढचा आपला शब्द आहे खंक म्हणून. खंक या शब्दाचा अर्थ होतो दरिद्री व्यक्ती. पुढचा आपला शब्द आहे खंडीच्या पिंडी. खंडीच्या पिंडी म्हणजे खूप जास्त प्रमाणात असणे, तर त्याचा अर्थ असा होतो गरजेपेक्षा जास्त असणे किंवा भलतेच काहीतरी असणे. तर म्हणजे माझी आई असं म्हणते, की एखाद्या स्त्रीला जर खूप जास्त अपत्य असतील किंवा मुलं असेल, तर माझी आई अशी म्हणते की खूप खंडीच्या पिंडी म्हणजे काय, 7-8 मुलं असणं, त्या प्रकारे. पुढचा आपला शब्द आहे खंडीभर. खंडीभर म्हणजेच काय, भरपूर प्रमाणात. पुढचा आपला शब्द आहे खग्रासग्रहण. खग्रासग्रहण म्हणजेच पूर्णपणे नाशाची अवस्था. आता खग्रासग्रहण कशा संदर्भात येतं, भूगोलामध्ये वापरतो आपण हे खग्रासग्रहण, पूर्णपणे नाशाची अवस्था. ते सूर्यग्रहण वगैरे त्या अनुषंगाने आलेला हा शब्द आहे. पुढचा आपला शब्द आहे खडखडाट. खडखडाट म्हणजेच काय रे, चणचण किंवा टंचाई. आपण ती जुने पिक्चर बघतो की खूप गरिबी असते एखाद्या हिरोच्या घरामध्ये, त्याच्यामध्ये मग तो जेवायला बसतो, भांडे वाजत राहता, खडखड खडखड, थोडंसं भांड्यामध्ये असतं आणि ती आई पूर्णपणे त्या हिरोच्या ताटामध्ये देते
आणि मग ते थोडंसं परत आईला देतो, तर त्या प्रकारे ते भांडे असे खडखड राहतात. तर तिथून हा शब्द आलेला आहे. खडखडट म्हणजे चणचण किंवा टंचाई. पुढचा आपला शब्द आहे खडाजंगी, म्हणजेच काय, कडाक्याचं भांडण होणं. तुमचा जी-एफ किंवा बी-एफ सोबत होत असेल खडाजंगी म्हणजेच कडाक्याचं भांडण. पुढचं आहे खडाष्टक. खडाष्टक म्हणजेच हार्डवेअर, त्याला आपण दोन व्यक्तीतील वैरसुद्धा म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे खडूस. खडूस म्हणजेच आयटीत राहणारी गर्विष्ठ व्यक्ती. आता खडूस आपण आपल्याकडं असा वापरतो की एखादा व्यक्तीनं खर्चच करत नाही, त्याला आपण खडूस म्हणतो. पण खडूस या शब्दाचा खरा अर्थ होतो आयटीत राहणारी गर्विष्ठ व्यक्ती. पुढचा आपला शब्द आहे खरकरमुंडा. खरकरमुंडा म्हणजे हट्टी भिक्षेकरी, भिक्षा मागतो मात्र हट्टी आहे. पुढचा आपला शब्द आहे खुशाल चेंडू. खुशाल चेंडू म्हणजेच काय, अतिशय शैनी व निष्काळजी माणूस. खुशाल म्हणजेच या शब्दाचा अर्थ होतो की ज्याला कोणत्याही प्रकारची पर्वा नाही आहे. तर त्या अनुषंगाने या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, अतिशय शैनी व निष्काळजी माणूस. पुढचा आपला शब्द आहे खेटर आणि पूजा. याचा अर्थ होतो अपशब्दाने खरडपट्टी काढणे. आता एकदा माझ्या घरातच भांडणं लागले होते. तेव्हा माझ्या काकाने हा शब्द वापरला होता आमच्या एका पाहुण्याला. तर खेटर आणि पूजा म्हणजेच काय, अपशब्दाने खरडपट्टी काढणे. माझे काका असे म्हणले होते की हे पाहुणे म्हणे की खेटराच्या पूजेच्याच लायकीचे आहे म्हणे. आणि अजून एक शब्द त्यांनी वापरला होता की सांबाराच्या देवाला खेटराचाच आयर लागतो म्हणून. पुढचा आपला शब्द आहे खोंड कालवडी. गावाकडे खूप अशा मजेशीर गोष्टी असतात. पुढचा शब्द आपला खोंड कालवडी. खोंड कालवडी या शब्दाचा अर्थ होतो अंधाधुंदी किंवा मग गदारोळ. हां, आणि मी जे शब्द वापरतो ना, जसं की आपण याच्या अगोदर सुद्धा एक शब्द वापरला होता, लमानांचा तांडा झाला, किंवा मग आता आपण एक हा शब्द वापरला, तर हे पूर्ण शैक्षणिक पर्पजने आपण वापरतो. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीवाचक शब्द आपण तिथे वापरत नाही, किंवा मग कोणाला असं हिनवण्याचा त्याच्यामध्ये आपला कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाही आहे. पुढचा आपला आहे खो खोचा खेळ. खो खोचा खेळ म्हणजेच काय, अनिश्चिततेची अवस्था. आता तुम्ही ते बघसाल असे प्लेयर बसलेले असते, तो कधी इकून जातो कधी इकून जातो, म्हणजेच काय, अनिश्चितता आहे. पुढचा आपला खोगीर भरती. खोगीर भरती म्हणजेच काय, निरुपयोगी वस्तूंची किंवा मग माणसांची भरती. पुढचा आपला शब्द आहे गंगाजळी. गंगाजळी म्हणजेच काय, शिल्लक रक्कम. लक्षात ठेवायचं. आजच आपण सकाळी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं टाकलं, त्याच्यामध्ये गंगाजल हे पुस्तक कुणाचं आहे ते आपण बघितलं होतं. तर त्या कोणत्या स्त्री होत्या ते तुम्ही मला सांगायचं. इरावती कर्वे होत्या का शांता शेळके होत्या का दुर्गा भागवत होत्या, हे तुम्ही मला सांगायचं आहे. पुढचं आहे आपलं गंगा यमुना. गंगा यमुना म्हणजे अश्रुधारा. पुढचा आपला शब्द आहे गंडांतर. गंडांतर म्हणजेच काय, भीतीदायक संकट. पुढचा आपला शब्द आहे गची बाधा. गची बाधा म्हणजे काय, व्यर्थ गर्व असणे. गची बाधा म्हणजेच व्यर्थ गर्व असणे. पुढचा शब्द आहे आपला गजांतलक्ष्मी. गजांतलक्ष्मी म्हणजे दारात हत्ती झुलण्या एवढी अफाट संपत्ता. गज हा शब्द आपण समानार्थी सिरीजमध्ये बघितला होता, त्याचा अर्थ होतो हत्ती. गजांतलक्ष्मी, लक्ष्मी या शब्दाचा अर्थ होतो म्हणजे तुमच्याकडे खूप साऱ्या प्रमाणात धनसंपत्ती असणे किंवा पैसा असणे. तर गजांतलक्ष्मी या शब्दाचा अर्थ होतो दारात हत्ती झुलण्या एवढी अफाट संपत्ती. पुढचा आपला शब्द आहे गटार यंत्र. त्याचा अर्थ होतो चकाट्या पिटण्याची जागा. पुढचा आपला शब्द आहे गडबड गुंडा. त्याचा अर्थ होतो पैशाची अफरातफर. लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे गतानुगतिक म्हणून. त्याचा अर्थ होतो अज्ञानाने रूढी अनुसरणारा. गतानुगतिक या शब्दाचा अर्थ काय होतो, अज्ञानाने रूढी अनुसरणारा. पुढचा आपला शब्द आहे गनिमिकावा. गनिमिकावा या शब्दाचा अर्थ होतो आड मार्गणे, शत्रूला चेरी सांगणे. आता हा शब्द आपण जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास किंवा मग स्पेसिफिकली मराठ्यांचा इतिहास जेव्हा वाचतो, त्याच्यामध्ये गनिमिकावा हा शब्द आपल्याला खूप वेळेस वाचायला भेटतो. पुढचा आपला शब्द आहे गप्पीदास. गप्पीदास या शब्दाचा अर्थ होतो निव्वळ थापा व गप्पा मारणारा मनुष्य. पुढचा आपला शब्द आहे गबाळ ग्रंथी. गबाळ आपण म्हणतो ना गावाकडं की तो खूपच गबाळ आहे. गबाळ म्हणजे काय रे, वेंधळा असणं, म्हणजे की प्रॉपर राहत नाही, कपडे नीट घालत नाही, नखं काढलेले नसतात, त्याच्यामध्ये मळ असतो, ते तोंडावर त्याच्या माशा फिरत असतात, तर त्याला आपण गबाळ म्हणतो. गबाळ म्हणजेच वेंधळा. पुढचा आहे आपला गर्भपंडित. गर्भपंडित म्हणजेच काय रे, जन्मजात पंडित असणं. आता गर्भपंडित इतिहासामध्ये बाळशास्त्री जांभेकर जे होते, तर त्यांना आपण गर्भपंडित असं म्हणलं जायचं. जन्मजात पंडित किंवा म्हणजे तुम्ही त्यांना असं म्हणलं जा, तो शब्द मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण बालपणापासून ते खूप हुशार होते, त्या अनुषंगाने एक शब्द वापरला जायचा. गर्भपंडित म्हणजेच काय, जन्मजात पंडित, हे इथं लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे गर्भशूर. गर्भशूर म्हणजेच जन्मजात शूर. पुढचा आपला शब्द आहे गर्भश्रीमंत. त्याचाच अर्थ होतो जन्मापासून श्रीमंत. आता बघा इथं आपण 3 शब्द बघितले, गर्भ गर्भ गर्भ, त्याचा अर्थ होतो जन्मापासून, आणि पुढच्या शब्दाचा मग अर्थ काढायचा. पुढचा आपला शब्द आहे ज्ञानोबाची मेघ. त्याचा अर्थ होतो निरुत्तर करणारी बाप. ज्ञानोबाची मेघ म्हणजेच काय, निरुत्तर करणारी बाप. पुढचा आपला शब्द आहे गरुडाची झेप. म्हणजेच काय, दूरवरची दृष्टी. आता बघा गरुड हे खूप उंच उडतं बघ, ते असं जे वातावरणामध्ये छोट्या याच्या लेवलला
उडत नाही, ते हाय अल्टिट्यूडला उडतं गरुड. तर मग त्याची दृष्टीसुद्धा तेवढ्या लेवलची असते. खूप दूरवरचं गरुड बघतो किंवा मग त्याच्या दृष्टिक्षेपामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. त्यावरून या शब्दाची उत्पत्ती आलेली गरुडाची झेप म्हणजेच दूरवरची दृष्टी. पुढचा आपला शब्द आहे गळ्यातला ताईत. त्याचा अर्थ होतो अत्यंत प्रिय व्यक्ती. अजून एक शब्द असतो नाकाचा बाल म्हणून. त्याला सुद्धा आपण अत्यंत प्रिय व्यक्ती असं सुद्धा म्हणतो. ते सुद्धा लक्षात ठेवायचं. पुढचं आहे आपलं गळ्यातली धोंड. त्याचा अर्थ होतो लादलेले काम किंवा केवळ भार असलेली व्यक्ती. पुढचा आपला शब्द आहे गाजर पारखी. त्याचा अर्थ होतो चांगल्याची पारख नसलेला. बघा निगेटिव्ह टोनने आलेलं आहे परत. पुढचा आहे आपला गाढवाचा खरारा. त्याचा अर्थ होतो मूर्ख मनुष्य. हे सुद्धा निगेटिव्ह टोनने आलेलं आहे. गाढवाचा नांगर म्हणजे काय, विध्वंस किंवा नाश. हे सुद्धा निगेटिव्ह टोनने आलेलं आहे. पुढचा आपला शब्द आहे गाव मामा. म्हणजे संपूर्ण गावाचा असलेला मामा. म्हणजे पूर्ण गावासोबत त्याचं चांगलं आहे. चांगलं आहे म्हणजेच काय रे, सर्वांशी तो मिळून मिसळून राहतो. त्यालाच आपण शहाणा माणूस सुद्धा म्हणतो. असेल तुमच्या गावात सुद्धा एखादा. पुढचा आहे आपला गावभावानी. त्याचा अर्थ होतो गावाच्या उठाठेवी करणारी स्त्री. असेल तुमच्या गावात सुद्धा एखादी. पुढचा आहे आपला गाळीव मूर्ती. गाळीव मूर्ती या शब्दाचा अर्थ होतो अट्टल किंवा लफंगा. पुढचा आपला शब्द आहे गुलाबाचे फूल. गुलाबाचं फूल कसं असतं रे, खूप नाजूक असतं. त्याच्या पाकळ्या खूप नाजूक असतात. त्याचाच अर्थ होतो नाजूक व सुंदर व्यक्ती. गुलाबाचं फूल म्हणजेच काय, नाजूक व सुंदर व्यक्ती. पुढचा आपला शब्द आहे गुलाबी थंडी. आता गुलाबी थंडी जे कपल लोक आहे त्यांना खूप अनुभवायला भेटत असेल. गुलाबी थंडी म्हणजेच काय, हवी हवीशी वाटणारी किंवा मग अंगात उत्साह आणणारी माफक थंडी. पुढचा आपला शब्द आहे गुरुकिल्ली. त्याचा अर्थ होतो एखादे मर्म. त्यालाच आपण रहस्य असं सुद्धा म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे गुळाचा गणपती. त्यालाच आपण कर्तृत्वहीन मनुष्य असं म्हणतो. आता एक वाक्प्रचारामध्ये आपण एक बघितलं होतं की गुळाच्या देवाला गुळाचा नैवेद्य. त्याचा अर्थ होतो की ज्याला ज्या गोष्टीची गरज नाही ना त्याला ती गोष्ट देणे. आलं तुम्हाला लक्षात? हे नसेल तुम्ही जर बघितला तो व्हिडिओ तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघा. पुढचा आपला शब्द आहे गोकुळ म्हणून. त्याचा अर्थ होतो मुलाबाळांनी भरलेले घर. आता हे आपण सर्व शब्द बघितले इथपर्यंत. आता हे मला वाटतं एक 3 किंवा 4 आपल्याला पार्ट लागतील आणि आपण डेली PYQ आणि प्रॅक्टिस टेस्ट घेणार आहे. कारण त्याशिवाय तुमचा आउटपुट येणार नाही. फक्त व्हिडिओ बघून येणार, तुम्हाला गोष्टी लक्षात राहणार नाही. तर आपण इथं PYQ बघूयात. हे बघा, कंबाईन सी मेन्स ऑगस्ट 2022ला विचारलेला प्रश्न आहे. त्यांनी हे पूर्ण दिलं आणि याच्यामध्ये मूर्ख असा मुलगा आहे याचा अर्थ खालीलपैकी कोणत्या अलंकारिक शब्दाचा असं त्यांनी विचारलं. तर आपण गाजर पारखी म्हणजे बघितलं की ज्याला कोणत्याही प्रकारची पारख नसलेला. गुळाचा गणपती आत्ता आपण वरती बघितला. त्याचा अर्थ होतो कर्तृत्वहीन मनुष्य. आणि अकलेचा खंदक याला आपण मूर्ख मनुष्य असा बघितलेला होता. कर्णाचा अवतार म्हणजेच काय, दानशूर व्यक्ती या अर्थाने आपण बघितलं होतं. तर याचा उत्तर काय येणार आहे, अकलेचा खंदक. 3 नंबरचं आपला ऑप्शन उत्तर असणार आहे. आणि इथंच आहे ना हे नोट करून ठेवा आन्सर, कारण की नंतर मग तुम्ही मला याचं उत्तर मागू नका किंवा मग तुम्ही व्हिडिओ बघूनच त्याचे उत्तरं काढा. कारण की सेपरेट याची PYQची तरी आन्सर की नाही, जी मॉक टेस्ट आहे त्याची आन्सर की देणार आहे. पुढचा आहे आपला कलागती लावणारा, तंटे उत्पन्न करणारा माणूस या अर्थाची कोणता वाक्प्रचार आहे. कंबाईन सी मेन 2018ला विचारलेला प्रश्न आहे. कलागती लावणारा म्हणजेच काय रे, कळीचा नारद. आपण कळीचा नारद काय बघितलं होतं की जो लाव्या करतो. पुढचा आहे आपला 18 गुणांचा खंडोबा आपल्याला विचारलं आहे. 18 गुणांचा खंडोबा या वाक्प्रचाराच्या विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार कोणता असं विचारलं आहे. PSI नोव्हेंबर 2017चा प्रश्न आहे. तर 18 गुणांचा खंडोबा म्हणजे काय रे, की त्यालाच उंटाचं पिल्लूसुद्धा म्हटलं जातं की दुर्गुणी मनुष्य ज्याच्यामध्ये खूप सारे दुर्गुण आहे त्याला 18 गुणांचा खंडोबा म्हणलं जातं. किंवा मग जो खूप उपद्रवी आहे त्याला 18 गुणांचा खंडोबा म्हणलं जातं. आणि त्याचा विरुद्ध विचारलं आहे तर त्याच्या विरुद्ध येणारे अल्लाची गाय, ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होत नाही किंवा मग निरुपद्रवी व्यक्ती, त्याला आपण अल्लाची गाय असं म्हणतो. पुढचं आहे आपलं बिनभाड्याचं घर. आहे विन आहे बीन आहे. बिनभाड्याचं घर आपण कशाला म्हणतो तर ते आपण तुरुंग याला म्हणतो. म्हणजे एखाद्याला कारावास झाला तर तुम्हाला थोडी नाही रेंट भरावं लागतं, बिनभाड्याचंच राहता ना तुम्ही. तर तुरुंगाला बिनभाड्याचं घर म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं. PYQ आहे हा सुद्धा MPSCमध्ये विचारलेला. मेषपात्र या शब्दाचा अर्थ आपल्याला विचारला आहे. मेषपात्र या शब्दाचा अर्थ होतो बावळट मनुष्य. लक्षात ठेवायचं. असिस्टंट मुख्य 2014ला विचारलेला हा प्रश्न आहे. पुढे आपला PSI मुख्य 2011 मधला प्रश्न आहे. उंबराचे फूल याचा अर्थ होतो दुर्मिळ वस्तू. आणि अजून एक तुम्हाला मी सांगितलं होतं कपिला षष्ठीचा योग, तो सुद्धा लक्षात ठेवायचा. पुढचं आपल्याला विचारलंय दुसऱ्याचा लहानसा दोषही आपल्याला दिसतो पण स्वार्थी वृत्तीमुळे स्वतःच्या मोठ्या दोषाकडे लक्ष जात नाही. या वाक्यातील स्वतःचा मोठा दोष साठी पुढीलपैकी कोणता शब्द निवडाल. तर त्याच्यासाठी डोळ्यातील मुसळ हा शब्द येतो. STI मुख्य 2011ला विचारलेला प्रश्न. हा आपला झालेला नाही पण पुढे आपण बघूयात.
पुढे अकलेचा खंदक विचारला. हा 2-3 वेळेस आलेला प्रश्न आहे. अकलेचा खंदक म्हणजेच काय? अत्यंत मूर्ख माणूस. पुढे आपण बघूयात. हे उंटावरचा शहाणा म्हणजेच काय रे? मूर्खपणाचा सल्ला देणारा माणूस. हे मी तुम्हाला सांगितलं, डेझर्टची स्टोरी सांगितली होती. आणि चरपट पंजिरी हे अजून आपलं झालेलं नाही आहे, पण ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. आता प्रॅक्टिस टेस्ट आहे, याचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही. मी प्रश्न तुम्हाला सांगल, ऑप्शन सांगल, आपण डिस्कस करूयात एक हार्डली 2-1 मिनटामध्ये. आणि याचे उत्तर एक तर तुम्ही मला कमेंट करा किंवा मग तुम्ही मला टेलिग्रामला टाका याचे उत्तरं. सरासरी तुम्ही कमेंटच करा, कारण की त्या आय डीवरती माझ्याकडून उत्तरं बघणं होणार नाही. कमेंट सेक्शनमध्ये बघणं होतील आणि मग मला तुम्हाला ते सांगता येतील. आणि याचे उत्तर आहे ना, तुम्हाला मी एक PDF टाकणार आहे आपल्या चॅनलवरती. आपलं चॅनल कोणतं आहे? हे अनोनायमस MPSC ॲस्पिरंट. या चॅनलवरती याची आन्सर की येणार आहे, म्हणजे पूर्ण फाईलच येणार आहे. ही 15 पेजेसची. याच्यामध्ये सगळ्यात शेवटच्या पेजवरती आन्सर की आहे आणि हे क्वेश्चनसुद्धा तिथे आहे, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करता येईल प्रॉपरली. तर पहिला प्रश्न आहे आपला, 18 विश्वे दारिद्र्य या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर याचे हे 4 ऑप्शन आहे, बघून घ्या. आणि याचे आन्सर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर तुम्ही मला नाही सांगितले कमेंट सेक्शनमध्ये, तर इथून पुढे आपण प्रॅक्टिस टेस्ट डिस्कंटिन्यू करू, कारण की फुकटचे एफर्ट्स टाकण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे ना. तुमचा काहीतरी रिस्पॉन्स आला पाहिजे. किंवा मग हे क्वेश्चन आपण टेलिग्राम क्विज फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपल्या चॅनलवरती घेऊ शकतो. पण सध्या तरी तुम्ही मला याचे कमेंटमध्ये उत्तरं सांगा, म्हणजे की मला पण काहीतरी मोटिवेशन पाहिजे ना व्हिडिओ बनवायला किंवा मग क्वेश्चन फ्रेम करायला. खूप मेहनत लागते याला. तर पहिला प्रश्न झाला आपला, 18 विश्वे दारिद्र्य या वाक्प्रचाराचा अर्थ. पुढचा आहे आपला अडेलतट्टू. अडेलतट्टू हा शब्द आपण बघितला होता, त्याचा अर्थ काय होतो तो तुम्ही मला सांगायचा. प्रश्न क्रमांक 3 आहे आपला, अजागळ या शब्दाचा अर्थ काय होतो? ऑप्शन आहे ए निरुपयोगी व्यक्ती, 2 मध्ये निडर व्यक्ती, सी मध्ये श्रीमंत व्यक्ती, डी मध्ये चतुर व्यक्ती. याच्यापैकी कोणता आहे ते तुम्ही मला सांगायचं. प्रश्न 4 आहे आपला, अग्निदिव्य म्हणजे काय? ऑप्शन ए आहे विवाह सोहळा, ऑप्शन बी देवपूजा, ऑप्शन सी उच्च ध्येयासाठी भोगाव्या लागणाऱ्या यातना, ऑप्शन डी आहे विजय सोहळा. प्रश्न क्रमांक 5 आहे, आंधळ्याची काठी या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? ऑप्शन ए आहे आंधळ्या व्यक्तीला आधार, ऑप्शन बी आहे निरुपयोगी गोष्ट, ऑप्शन सी आहे मदत न करणारा मित्र, ऑप्शन डी आहे धार्मिक ग्रंथ. प्रश्न क्रमांक 6 आहे आकाशाची कुऱ्हाड. आता आपल्याकडं खूप अवकाळी पाऊस पडला, त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आकाशाची कुऱ्हाडच पडली तर त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ऑप्शन ए आहे अचानक आलेले भयंकर संकट, बी आहे मोठा आनंद, सी आहे आकाशातील सौंदर्य आणि डी आहे सुखद घटना. प्रश्न क्रमांक 7 आहे, प्रश्न आहे उंबराचे फूल कोणती गोष्ट दर्शवते? ऑप्शन ए आहे नेहमी दिसणारी गोष्ट, ऑप्शन बी आहे दुर्मिळ किंवा कल्पित गोष्ट, ऑप्शन सी आहे सर्वत्र आढळणारी गोष्ट, ऑप्शन डी आहे मौल्यवान वस्तू. प्रश्न क्रमांक 8 आहे, उंटावरचा शहाणा म्हणजे कोण? ऑप्शन ए आहे शांत माणूस, ऑप्शन बी आहे सर्वज्ञ व्यक्ती, ऑप्शन सी आहे कर्तव्यनिष्ठ व्यक्ती आणि ऑप्शन डी आहे कामात मदत न करता सल्ला देणारा. आता हा PYQ सुद्धा आपण बघितलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूयात, कांचनबट या शब्दाचा अर्थ काय होतो? ऑप्शन ए आहे पैशाच्या लोभाने म्हाताऱ्याला मुलगी देणारा बाप, ऑप्शन बी आहे विद्वान पुरुष, सी आहे लोभी व्यापारी, डी आहे कपटी व्यक्ती. प्रश्न क्रमांक 10 आहे, कवडीचुंबक व्यक्ती कशी असते? कवडीचुंबक व्यक्ती कशी असते? ऑप्शन ए आहे श्रीमंत, बी आहे कंजूस, सी आहे उदार आणि डी आहे विनोदी. प्रश्न क्रमांक 11 आहे, कथ्याकुट या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? ए आहे निरर्थक चर्चा, बी आहे गंभीर चर्चा, सी आहे शैक्षणिक वादविवाद आणि डी आहे धार्मिक प्रवचन. प्रश्न क्रमांक 12 आहे, कळसूत्री बाहुली कोणाला म्हणतात? ऑप्शन ए आहे स्वतःच्या मताने वागणारी व्यक्ती, बी आहे ठाम विचारांची व्यक्ती, सी आहे इतरांच्या मताप्रमाणे वागणारी व्यक्ती आणि डी आहे याला आपण निर्धारवान व्यक्ती म्हणतो. तर याचे उत्तर तुम्ही कमेंट सांगा. पुढचा आहे आपला प्रश्न क्रमांक 13, कवडीचुंबक शब्दाचा अर्थ. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. आणि प्रश्न क्रमांक 15, कर्मधर्म संयोग म्हणजे काय? याचे 4 ऑप्शन आहे. ए मध्ये नियोजनबद्ध घटना, बी मध्ये अकल्पित घडलेली गोष्ट, सी मध्ये देवपूजेनंतरचे फळ आणि डी मध्ये वाईट योग. या पूर्ण 15 प्रश्नाचे तुम्ही मला उत्तरं कमेंट करून सांगायचे. त्याची आन्सर की रेडी आहे, पुढच्या पेजवर तुम्ही बघू शकता, जे की तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे. पण बघून उत्तरं सांगू नका, टेस्ट करा तुमच्या नॉलेजला किती आठवतं किती नाही. तुमच्या मेमरीला थोडासा ताण द्या आणि जर चांगला रिस्पॉन्स आला तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जर उत्तरं टाकले तर आपण हाच फॉर्मॅट कंटिन्यू करणार आहोत. PYQ मी प्रत्येक व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि प्रॅक्टिस टेस्टसुद्धा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ लेक्चरला देणार आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.